10च्या बातम्यांमध्ये आपलं ब्रेक नंतर पुन्हा एकदा वळूयात पुढच्या बातमीकडे। वसई विरारच्या महानगरपालिकेसाठी आज पहिल्यांदाच मतदान घेण्यात आलं। सकाळी 7:30 वाजता 88 प्रभागांच्या मतदानाला सुरुवात झाली। दुपारी 12 वाजेपर्यंत फक्त 20% तर 3 वाजेपर्यंत केवळ 30% मतदान झालं होतं। त्यामुळे अत्यंत कमी अशा प्रकारचं मतदान या ठिकाणी पाहायला मिळालं। मात्र दुपारनंतर काही भागात मतदारांच्या संख्येत वाढ झाल्याचं ठिकठिकाणी पाहायला मिळत होतं। तर दिवसभरात शहरी भागात कमी आणि ग्रामीण भागातल्या मतदारांमध्ये जास्त उत्साह बघायला मिळाला। सकाळी 10च्या सुमारास नालासोपाऱ्याच्या केएनपीटी शाळेजवळ सेनेचे कार्यकर्ते आणि बहुजन विकास आघाडी तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव गुंजाळकर, प्रभाग क्रमांक 80चे केतन संसारे आणि हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। यावेळी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनाही मारहाण करण्यात आली। जनआंदोलन समितीचे कार्यकर्ते आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यातही हाणामारीची घटना घडली। या हाणामारीत बहुजन विकास आघाडीचे विशाल ठाकूर हे जबर जखमी झाले। तू साले आरआरपाटी जावला, तुम्ही लोक साले इथे निवडणूक कसे लढवता? तुम्हाला ठार मारतो हितेंद्र ठाकूरने मला व माझा उमेदवार माझा लहान भाऊ अशोक गुंजाळकर आम्हाला अमानुषपणे लाथाबुक्क्याने हितेंद्र ठाकूर यांनी स्वतः मारहाण केलेली आहे। आणि त्याचा नितीन ठाकूर आणि त्याचा मुलगा या 3 लोकांनी इन्स्पेक्टर अशोक पवार याच्यात सामील आहे। इन्स्पेक्टर अशोक पवार त्यांच्याच बाजूने बोलत होता। राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल का आणखीन कोणत्या पक्षाचा अध्यक्ष असेल, त्यांनी मतदान केंद्राच्या जवळ जायचं आणि आमच्या उमेदवाराला मारायचं। पोलिसांच्या समोर आडवी तिडवी लोक घेऊन जायची आणि हे घ्यायचं का तर राज्य आहे म्हणून का, आणि ते आम्ही चालून घ्यायचं। आणि हे चोर सगळे उलट्या बोंबा करणार, चोराच्या उलट्या बोंबा, त्यांचं एकंदरीत बॅकग्राऊंड पासून बघा। त्यामुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत। मात्र उद्याला इथे मतमोजणी सुरू होते, त्याच्यामुळे फार काळ इथल्या उमेदवारांना थांबण्याची गरज नाही। उद्यालाच वसई विरार महानगरपालिकेची पहिली सत्ता कोणाच्या हातात जाणार हे स्पष्ट। बातम्यांमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर आणखीन काही बातम्या आहेत, कुठे जाऊ नका, पाहत राहा स्टार माझा।